ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, इथेच विराजे देव बाप, देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ. समक्षता त्याची राखी शुद्ध झाला, समक्षता त्याची राखी शुद्ध झाला, सदा शुद्धाला दूर ठेवी, दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ. सारा येशू ख्रिस्त भरूनी उरला, सारा येशू ख्रिस्त भरूनी उरला. आता ह्या देऊळा भय कैचे, भय कैचे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, इथेच विराजे देव बाप, देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे. आजच्या मननासाठी देवाचे वचन पहिले राजे अध्याय 8 27 ते 30 ही वचने. पहिले राजे अध्याय 8 27 ते 30 ही वचने. देव या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होणे नाही. तर हे मंदिर मी बांधिले आहे, यात तो कसा व्हावा? तरी हे माझ्या देवा परमेश्वरा, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे विनंतीकडे लक्ष दे. आज तुझा सेवक तुझा धावा करीत आहे व तूच पुढे प्रार्थना करीत आहे. तिच्याकडे कान दे. माझ्या नामाचा निवास इथे होईल असे ज्या स्थळाविषयी तू म्हटले, त्या या स्थळाकडे, या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो. जी प्रार्थना तुझा सेवक या स्थळाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक. तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्रायल या स्थळाकडे तोंड करून तुझी विनवणी करतील, तिच्याकडे तू कान दे. स्वर्गातील तुझ्या निवासस्थानी तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन पहिले राजे त्याचा 8वा अध्याय 27 पासून तर 30 पर्यंतची वचने आपण पाहूया. देवाच्या लोकांनो, तुम्ही आणि मी देवाला कधीही कोणत्या मंदिरात मर्यादित ठेवू शकत नाही, परंतु तो आपल्या लोकांचा प्रार्थना ऐकणारा देव आहे. आपण कुठेही त्याच्यासाठी प्रार्थना करू शकतो. तो ह्या ठिकाणी 28, 29, 30 वचनामध्ये तो ह्या ठिकाणी सांगत आहे, शलमोन तरीही परमेश्वराकडे तो प्रार्थना करत आहे की तुझ्या सेवकाची प्रार्थना ऐक. आज इतका देव महान असून देखील तो आपल्या सेवकाची प्रार्थना ऐकतो. स्तोत्रसंहिता 34:15 मध्ये लिहिलंय की परमेश्वराचे डोळे नीतिमानाकडे असतात,
त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. आज तो तुमचा आणि माझा प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. शल्मोन म्हणतो की या मंदिराकडे तुझे डोळे रात्र दिवस उघडे असू दे. शल्मोनाची ही विनंती होती की देवाने आपल्या नावासाठी निवडलेल्या ह्या स्थानाकडे कृपेने पाहावे. ही देवाच्या उपस्थितीची आठवण होती देवाच्या लोकांना. देव त्या इमारतीत कैद आहे असा अर्थ नव्हता, परंतु आम्हाला इथं दिसत आहे की परमेश्वर तुमचा आणि माझा तो प्रार्थना ऐकणारा देव बाप आहे. दुसरा इतिहास 7वा अध्याय 15 आणि 16 या स्थानाकडील प्रार्थनेकडे तुझे डोळे उघडे राहतील. आम्ही ह्या ठिकाणी बघतो आहे शल्मोन 3 प्रकारचा प्रार्थना, या 3 प्रकारच्या गोष्टी तो मागतो आहे की देव ऐको, देव उत्तर देवो आणि देव क्षमा करो. प्रार्थनेचा केंद्रबिंदू देवाची दया आणि क्षमा आहे. आज आम्हाला ती ह्या माध्यमातून परमेश्वर देव इच्छित आहे. आज दुसरा इतिहासामध्ये 7वा अध्याय 14व्या वचनामध्ये देव म्हणतो की जर माझे लोक प्रार्थना करतील तर मी स्वर्गातून ऐकेल, त्यांचे पाप क्षमा करेल. पहिल्या योहानामध्ये असं लिहिलं आहे, जर आपण आपल्या पापाची कबुली दिली तर तो विश्वासू आणि नीतिमान आहे की तो आपल्याला क्षमा करेल. आज प्रार्थनेत नम्रता आणि पश्चाताप असावा. देव ऐकणारा आणि क्षमा करणारा देव आहे. आज देवाचं गौरव स्वतःपेक्षा मोठे मानले परमेश्वराचे वचन आम्हाला सांगत आहे. आज आमच्या जीवनामध्ये त्या देवाला आपण म्हणूया, परमेश्वरा खरंच आहे की तू हाताचा बनवलेल्या मंदिरामध्ये तू राहत नाही. देव अनंत आणि सर्वव्यापी आहे. कोणतेही मंदिर त्याला समावू शकत नाही. तरी तो आपल्या लोकांकडे नम्रतेने पाहतो. तो प्रार्थना ऐकतो, त्यांचा हाकेला प्रतिसाद देतो, पश्चाताप करणाऱ्याला क्षमा करतो आणि आपली आशा इमारत नाही तर जिवंत देवामध्ये असली पाहिजे. चला तर आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, आज तुझ्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो परमेश्वरा की प्रभू तू आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. आज शल्मोनाने ते मंदिर बांधून तो तुझ्याकडे प्रार्थना करत आहे की देवा तू आमचं ऐको, देवा तू आमचं उत्तर देव प्रार्थनेचं, देवा तू आम्हाला क्षमा करो. आज परमेश्वरा आम्ही जसे आहोत तसे तुझ्या हाती समर्पित होतो आणि प्रभू पश्चातापी हृदयाने आम्ही तुझ्याकडे येतो आणि मागतो प्रभू आम्हा पामरावर दया कर. आणि परमेश्वरा आमच्या प्रार्थना ऐक. आमच्या प्रत्येक गोष्टीकडे, आमच्या हाकेकडे तुझं लक्ष असू दे आणि तुझं गौरव होऊ दे परमेश्वरा. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव तुला देतो. प्रार्थना आमच्या धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गुण नावात केली म्हणून तू ऐक बापा. आमेन. सुंदर देऊळ हृदय हे माझे इथेच विराजे. देव बाप सुंदर देऊळ हृदय हे माझे सुंदर देऊळ. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.